महापालिकेसाठी मतदान चालू आहे. आपण मतदान केलं. महापालिकेसाठी मतदान आहे आणि त्याचं मतदान मी आता केलंय. लोकशाहीला घातक असलेल्या अशा निवडणुका भारतीय जनता पार्टीने करून ठेवल्या आहेत या राज्यात, या देशात. ह्यांना लोकशाहीवर विश्वास नाहीये, ह्यांना ठोकशाहीवर आणि पैशावर विश्वास आहे. भारतीय जनता पार्टीने ह्या ठिकाणी जो धुमाकूळ घातला पैशाचा, तर सामान्य माणसाने आयुष्यात सुद्धा कधी विचार करायचा नाही की आपण निवडून येऊ शकतो. कारण जर पैशानंच निवडणुका होणार असत्याल तर निवडणुका न घेतलेल्या भऱ्या कोणा गरीबाचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापेक्षा डायरेक्ट निवडून आलो म्हणून शासनाने जाहीर केलेलं बरं. पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या कुठंतरी अपयश येत आहे म्हणून चिडून पैशाचा वापर होत असे आरोप केले जात आहेत. खरं तुमच्या लेकराच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही शपथ खा म्हणावं की आम्ही पैसे वाटले नाही, आम्ही राजकीय संन्यास घेऊन टाकू. चला. काय वाटतं एकूण परिस्थिती? आपण बघितलं महिनाभर आरोप प्रत्यारोप झाले, प्रत्येक ठिकाणी प्रचार झाला. एकूण काय वाटतं परिस्थिती? नाही, आरोप प्रत्यारोप हे निवडणुकीत होत असते. तिथे काय कोणाची काही खानदानी दुश्मनी नसती. ही राजकीय आपली आपली विचाराची ही लढाई असते. परंतु ह्या विचाराच्या लढाईमध्ये पैशाच्या माध्यमातून अविचार आलाय आणि ज्या लोकांना 5-5, 10-10 वर्ष ज्यांच्या वार्डामध्ये नगरसेवक आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम नाही केलं, कधी तोंड नाही दाखवलं लोकांना, कधी सुखात नाही दुःखात नाहीत, फक्त निवडणुकीच्या काळामध्ये पैसे वाटायचे, निवडून यायचं आणि पुन्हा 5 वर्षात लोकांच्या तोंडाला पानं पोसायची, अशा स्वरूपाची मानसिकता या सत्ताधाऱ्याच्या काही पैसेवाल्या लोकांची झालेली आहे. म्हणून मला आपल्याला नम्र आवाहन करायचं आहे मतदारांना, पैसे कोणाचे घ्यायचे त्याचे घ्या. आता तुम्ही घेतला म्हणलं घेऊ नका म्हणलं तरी घेणार आहेत, त्यापेक्षा तुम्हाला घेऊ नका म्हणण्यापेक्षा घ्या म्हणलेलं बरं. परंतु मतदान करताना हा सत्सद विवेक बुद्धीला विचार करून करा की आपल्या सुखदुःखात आपल्या अडीअडचणीत आपल्याला मदत करणारा कोण, याची जाणीव ठेवून जर मतदान केलं तर खरी लोकशाही या देशामध्ये जिवंत आहे, याचा प्रगल्भता आपल्याला येईल. नाही तर लोकशाही संपुष्टात आली असं म्हणायला हरकत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कशी स्थिती आहे? परभणी महानगरपालिकेत यावेळी पाहिलं आपण मोठ्या प्रमाणावर ताकद शिवसेनेनं लावली होती महापालिका निवडणुकीत. कशी स्थिती राहणार? महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही परभणी महानगरपालिकेमध्ये निश्चित विजय संपादन करू. महाविकास आघाडी म्हणून शिवसेना आणि काँग्रेस आमच्या दोघांची महापालिकेमध्ये सत्ता येणार आहे. आणि भाजपनं उगाच गप्पा नाही हाणायच्या. भाजपची माणसं किती, बोलता किती, अरे सत्तेला जेवढे लागते तेवढे उभे नाहीत तुमचे. कुठून ढेकळातून तुमचा महापौर होणार आहे? फक्त हे दिशाभूल करण्याचं काम चालू आहे. त्याला वाटते बाबा आपले 7-8 होते, 4-2 वाढले तर आपली इज्जत वाचल, एवढ्याचाच केविलवाना प्रयत्न चालू आहे. ह्या ठिकाणी महापौर उबाटाचाच होणार, महाविकास आघाडीचाच होणार. मुंबई महापालिकेमध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर पैशांचं वाटप केलं जात आहे, त्याचे व्हिडिओ समोर येतात, भांडणं समोर येतात. काय वाटतं तिथं काय परिस्थिती राहील? तिथं येशील का? मुंबईतला नागरिक हा मराठी माणूस हा शिवसेनालाच मानणारा आहे. म्हणून मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारालाच मतदान होईल. कारण तिथं ठाकरे परिवाराशी बांधिलकी आहे सामान्य नागरिकाची. कारण आतापर्यंत मुंबईत जे काही लोकांच्या हितासाठी कामं झालीत, प्रत्येक गोष्टीतली असेल ती, तर ती फक्त शिवसेनेमुळे झालेली आहेत. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या आदेशानं झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाशिवाय तिथं काय होणं शक्य नाहीये. आज त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे असे म्हणणारे डुप्लिकेट लोकांनी पार्ट्या हिसकावून घेऊन चालू आहे त्यांचा प्रकार. पण सामान्य मतदार हा मुंबईतला सुशिक्षित आहे आणि तो जागरूक आहे. कोणाला मतदान करावं कोणाला नाही करावं ह्याचं भान निश्चित मुंबईकरांना आहे. मी आजपर्यंत अनुभवलंय. तशीच परिस्थिती परभणीमध्ये पण आहे. परभणीचा महापौर सुद्धा महाविकास आघाडीचाच होईल आणि या राज्यामध्ये पैशाच्या तालावर नाचणाऱ्याला जनता या ठिकाणी जनाधार जागा दाखवील असं मला वाटतं. प्रभाग 8 मध्ये 2 उमेदवार एकमेकाच्या अंगावर गेले आणि पैशाचं वाटप केलं जातो आताही, अशा प्रकारचा आरोप झाला. जैन कॉलेज जे आहे त्या कॉलेजच्या समर्थन सगळ्या प्रकार. मी काय म्हणलं, ह्या महापालिकेच्या निवडणुका आम्ही बघतोय, विधानसभेच्या झाल्या, काल नगरपालिकेच्या झाल्या आणि उद्या जिल्हा परिषदेच्या होऊ घातल्या. बघा, पैशाशिवाय मतदान नाही. भारतीय जनता पार्टीला तोंडच नाही मतं मागायला, शेतकऱ्याचे मतं मागायला नाही आणि महापालिकेत नाही. कुठलं काम नाही केलं. 8.5 वर्षापासून या राज्याचे मुख्यमंत्रीपद भाजपकडे आहे, शिंदे भाजप. काय दिवे लावले त्यांनी सांगा. 8.5 वर्षात आम्ही 2.5 वर्षात उद्धव ठाकरे काय केले हे बी सांगितले. त्यामुळे त्यांनी मतं कोणत्या बेसवर मागा, फक्त पैशाच्या जोरावर मतं मागणं चालू आहे भाजपचं आणि महायुतीचं. त्यामुळं त्यांना भाजपला पैशावरच विश्वास आहे, जनतेच्या कामावर विश्वास नाहीये त्यांना. यंत्रणा काय करतात? यंत्रणा का आता राजा बोले दल हाले, यंत्रणा त्यांच्या पायाखालचं मांजर झाले. ती जसं म्हणतील तसं चालू आहे यंत्रणाचं.
कारण प्रेशर आहे त्यांच्यावर. नाही तर उद्या उचलून फेकलं तिकडं, नाही तर तिकडं फेकलं. त्यामुळे लोकांना वाटतं बा जाऊ दे, काय करायचं आपल्याला, चालायला चालल्या, अशी परिस्थिती. तुम्ही सगळं कळवलं होतं की काही बंदुका आल्या, काही शस्त्र आली. नाही, आम्ही सगळं कळवलंय, पण पक्षाची प्रशासनाची भूमिका ही बघ्याची दिसते. ते गांभीर्याने घ्यायला तयार नाही. जिथं महायुतीचे उमेदवार आहेत तिथं थोडं दुर्लक्ष काम चालू आहे. त्यांना थोडा फ्री हँड दिल्यासारखं चालू आहे. रात्री बाकीच्याला हाकलायचं काम चालू होतं आणि महायुतीच्या उमेदवाराचे परत पैसे वाटप होते, तिथं त्यांना प्रोटेक्शन दिलं जात होतं. याच्यापेक्षा काय, 10ला सगळं बंद म्हणले आणि भाजपवाले पैसे वाटले, मग 10ला बंद झाल्यावर हे का बरं 10 वाटप? म्हणून भाजप ही पैशाच्या जोरावर उड्या मारते. सत्ता आहे ना सगळी, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता त्यांच्या हातात आहे. त्यामुळे पैशाचा जरा त्यांना गर्व आलाय, पण त्या गर्वाचं घर आज ना उद्या खाली होईल. कारण ह्या देशावर मोगलांनी राज्य केलं, ह्या देशावर इंग्रजांनी राज्य केलं, ह्या देशामध्ये काँग्रेसची सत्ता होती. आज जरी भाजपची असली तरी सगळ्याला एक्सपायरी आहे, हे लक्षात ठेवा. आज ना उद्या एक्सपायरी डेट ज्या दिवशी संपल भाजपची, त्या दिवशी भाजपवाल्याला लोक दारात उभं करणार नाहीत. हे असते. विरोधकांना टार्गेट करतात. रात्री काय झालं, काही काँग्रेसची जी इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या घरामध्ये झडती घेतली, पुन्हा सत्ताधाऱ्याच्या कुठे नसले. जायचं ना त्यांनी, ज्या ज्या मेन लोकांजवळ पैसे, त्यांना माहित नाही का ह्या ठिकाणच्या प्रशासनातल्या, पोलीस प्रशासन असो का महसूल प्रशासन असो का निवडणूक आयोगाचे अधिकारी असो, सगळ्याला माहिती पैसे कोणाजवळ आहेत, कोण पैसे वाटले, त्यांच्याकडे का जात नाहीत, नको त्या लोकांकडे का जातात. म्हणजे दुसऱ्याला हराश करायचं आणि ह्यांना पाठबळ द्यायचं, अशा प्रकारची भूमिका सध्या चालू आहे प्रशासनाची. थँक्यू.